प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद देऊया, त्याचा स्तुती गौरव करूया. कारण परमेश्वर या दिवसामध्ये आपली काळजी घेत आहे. त्याची दया, त्याची कृपा तो आपल्या सर्वांवर पुरेशी करत आहे. कारण तो चांगला देव आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याच्या दया अंत नाही. आणि आज आपण सर्वजण प्रभूमध्ये सुखी, समाधानी, आनंदी आहोत. हे केवळ त्याची दया, त्याची कृपा आपल्यावर आहे. देवाला धन्यवाद देऊया, देवाचा स्तुती गौरव करूया. मी प्रभूला धन्यवाद देतो की आपल्या सर्व मंडळीसाठी, की आपल्या सर्व मंडळीला परमेश्वर सांभाळत आहे. लहान लेकरापासून तर थोड्या मोठ्यापर्यंत, वृद्धांपर्यंत सर्वांना सांभाळत आहे, सर्वांची काळजी घेत आहे. देवाला धन्यवाद देऊया, देवाचा गौरव करतो की पुन्हा एकदा त्यांनी मला तुमच्या समोर आणलं. जरी आपली भेट होऊ शकत नाही, जरी आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, तरी परमेश्वर आपल्या सर्वांबरोबर आहे. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की आपण सर्वजण एकमेकांसाठी प्रार्थना करत आहोत. आपण सर्वजण एकमेकांसाठी देवाजवळ रथबंदी करत आहोत. आणि देव आपली भेट घेत आहे, देव आपल्याशी बोलत आहे, देव आपली काळजी घेत आहे. म्हणून देवाला धन्यवाद देऊया, त्याचं स्तुती करू, त्याचं गौरव करूया. यावेळेस आपण एक स्तोत्र वाचूया आणि आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. पवित्र 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 आमच्या सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद, स्तुती, मान, महिमा, गौरव सर्व काही तुझ्या नावाला देतो. परमेश्वरा बाकी प्रभू, तो आमचा देव झाला असतो, आमचा बाप झाला असतो, आमचा पिता झाला असतो. माझ्या देवा, त्या वचनाचा अनुभव आज आम्ही घेत आहोत. परमेश्वरा प्रभू, की तुझं वचन सांगतं की माझा हात थोडा पोकळा झाला की मी तुमची गरज भागू शकत नाही. प्रभू, तुझं वचन सांगतं की आकाशातील पाखराकडे बघा, ते पेरणी करत नाही, ते कापणी करत नाही, ते कोठारे साठवून ठेवत नाही, तरी देखील मी त्यांची काळजी घेतो. तुम्ही तर त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहात, मग मी तुमची काळजी घेणार नाही का? परमेश्वर, आज आम्ही सर्वजण, आमचे सर्व बिझनेस, व्यवसाय, आमच्या सर्व काम, नोकरी बंद आहेत, आम्ही घरात आहोत परमेश्वर, पण तरी देखील तू आमची काळजी घेत आहेस. तरी देखील रोज आणि रोज परमेश्वर तू आम्हाला चालवत आहेस. रोजची आमची भाकर तू आम्हाला देत आहेस परमेश्वर. या दिवसामध्ये प्रभू, आम्ही कोणीही आजारी नाही, कोणाला थंडी नाही, ताप नाही परमेश्वर बाबा, म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि जे कोणी बाबा लहान सहान आजाराने त्रस्त आहेत परमेश्वर बाबा, तू त्यांना स्पर्श करत आहे माझ्या देवा, तू त्यांना आरोग्य देत आहे परमेश्वर बाबा. त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई तू पूर्ण करत आहे परमेश्वर बाबा. तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो परमेश्वर बाबा. की या कोरोनाच्या साथीपासून आमची मंडळी आणि या मंडळीतल्या प्रत्येक लहान थोराला, प्रत्येक वृद्ध व्यक्तीला तू सांभाळत आहे, प्रत्येकाची काळजी घेते, प्रत्येकाला येशूच्या रक्ताने तू कुंकण घातलेले प्रभू. तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो परमेश्वर बाबा. प्रभू, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन, नम्र आणि नतमस्तक होतो माझ्या देवा. प्रभू, आणि तुला शरण येतो परमेश्वर बाबा आणि प्रार्थना करतो माझ्या देवा की प्रभू, आजच्या भक्तीतून तू आमची भेट घे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा की आजच्या भक्तीतून, वचनातून तू आमच्याशी तू बोल माझ्या देवा. प्रभू, माझ्या देवा, या भूतलावर परमेश्वर बाबा ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करत असताना परमेश्वर बाबा तू आमचा सहाय्य करता हो माझ्या देवा. ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करत असताना माझ्या देवा परमेश्वर बाबा तुझं सामर्थ्य, तुझा पवित्र आत्मा आमच्या बरोबर राहू दे माझ्या देवा. प्रभू, आम्ही तुला मागतो परमेश्वर बाबा. प्रभू, आमच्या मंडळीतल्या माझ्या देवा प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या चरणाजवळ समर्पित करत आहोत माझ्या देवा. तुझ्या चरणाजवळ आम्ही प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर बाबा तुझ्या चरणाजवळ ठेवत आहोत प्रभू आणि प्रार्थना करतो माझ्या देवा की
प्रभू मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक लेकराची, प्रत्येक लहान थोरांची परमेश्वर तू भेट घे. प्रत्येकाला तुझ्या चरणाजवळ लीन कर, नम्र कर, नतमस्तक कर माझ्या देवा. परमेश्वर आज आम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या कोरोनाच्या आजारामुळे, साथीमुळे परमेश्वर आम्ही मंदिरात येऊ शकत नाही. परमेश्वर एकत्र येऊन आम्ही भक्ती करू शकत नाही, आम्ही एकमेकांच्या सहभागिता घेऊ शकत नाही परमेश्वर. पण प्रभू तरी देखील बाबा आम्ही तुझ्या जवळ आहोत परमेश्वर. तू आम्हाला सोडून दिलं नाहीस, तू आम्हाला टाकून दिलं नाहीस. तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो परमेश्वर. प्रभू आम्ही आमच्या घरामध्ये बसून आम्ही प्रार्थना करतो, रविवारची भक्ती देखील आम्ही आमच्या घरामध्ये घेत आहोत परमेश्वर. पण प्रभू तू जरी हे चर्चच्या या बिल्डिंगचे दार बंद केले तरी तू घराघरामध्ये चर्चेस चालू झालेत परमेश्वर. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो माझे देवा. परमेश्वर प्रभू प्रार्थना करतो की परमेश्वर प्रत्येकाची भेट घे. परमेश्वर प्रत्येका संग तू बोल माझे देवा. परमेश्वर कोणालाही तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस परमेश्वर. हे कोरोनाचे जे संकट आहे आणि हा जो आजार आहे परमेश्वर, या संकटाबद्दल, या आजाराबद्दल परमेश्वर कोणाला काही ज्ञान नाही परमेश्वर. सर्व होणी आहोत माझे देवा प्रभू. आणि माझे देवा प्रभू सर्व लोक, सर्व संपूर्ण जग घाबरून गेलेले परमेश्वर. पण आम्हाला घाबरायची गरज नाहीये, कारण संकट, अडचणी, समस्या जरी सांगून येत नाहीत, जरी आम्हाला त्याच्याबद्दल ज्ञान नाही, माहिती नाही, अभ्यास नाही, पण प्रभू आमची खात्री की आमची सुरक्षितता ही निश्चित आहे परमेश्वर. आणि ती सुरक्षितता प्रभू तुझ्या जवळ आहे माझे देवा. तुला धन्यवाद देतो की परमेश्वर प्रभू या संकट काळामध्ये, या कोरोनाच्या समस्येमध्ये प्रभू तू आमची भेट घे आणि आम्हाला अधिक तुझ्या जवळ कसं टिकून राहायचे प्रभू परमेश्वर. अधिक तुला कसं धरून राहायचे परमेश्वर. अधिक माझ्या देवा आम्हाला तुला कसं ओळखायचं, कसं जाणून घ्यायचं परमेश्वर. याचं ज्ञान, याचं शहाणपण तू आम्हाला दे परमेश्वर. हो दे राजा, तुझं गौरव, तुझी महिमा, तुझंच नाव या सर्व कार्याद्वारे उंच होऊ दे प्रभू. आजचे संदेश आणि परमेश्वर आजची मध्यस्थीची प्रार्थना आणि परमेश्वर संपूर्ण भक्ती तुझ्या हातामध्ये घे परमेश्वर. आज आम्ही सर्वजण घराघरामध्ये बसलो असताना परमेश्वर प्रभू घराघरामध्ये तुझा आत्म्याचं सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला होऊ दे माझे देवा परमेश्वर. आज आम्ही सर्वजण घराघरामध्ये बाबा वचन ऐकत असताना, प्रार्थना करत असताना, भक्ती करत असताना प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श जाणू दे परमेश्वर. प्रभू माझे देवा प्रभू या पुतळावर आज परमेश्वर आम्ही 50वा दिवस पेंटिकॉस्ट दिवस साजरा करत असताना परमेश्वर प्रभू आम्ही तुला मागतो की तुझा आत्मा या मंडळीवर उतरू दे, तुझा पवित्र आत्मा या मंडळीवर उतरू दे, घराघरामध्ये उतरू दे माझे देवा. आणि परमेश्वर प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे माझे देवा प्रभू. पवित्र आत्मा उतरल्यावर त्या ठिकाणी जसा परमेश्वर ते सर्व लोक परमेश्वर वेगवेगळ्या भाषा बोलत होते आणि वेगवेगळ्या भाषेत ते तुझं गौरव करत होते, प्रार्थना करत होते, तुझं स्तुती करत होते, महिमा गात होते प्रभू. या रविवारी परमेश्वर आजच्या रविवारी माझ्या देवा परमेश्वर ते सामर्थ्य उतरू दे माझ्या देवा, ते कार्य घडू दे माझ्या देवा. घराघरामध्ये बाबा तुझा आत्मा उतरू दे माझ्या देवा. घराघरामध्ये लोक बाबा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जाऊ दे परमेश्वर. वेगवेगळे दान परमेश्वर प्राप्त होऊ दे माझ्या देवा. वेगवेगळे बाबा चिन्ह चमत्कार होऊ दे माझ्या देवा प्रभू. आम्ही तुला मागतो, आम्ही तुला प्रार्थना करतो येशूच्या नावात. आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन, नम्र, नतमस्तक होतो माझ्या देवा. या मंडळीला आम्ही तुझ्या चरणाजवळ समर्पित करत आहोत परमेश्वर प्रभू. कारण ही वेळ परमेश्वर, हा काळ माझ्या देवा तुझ्या चरणाजवळ लीन, नम्र होण्याचा काळ आहे माझ्या देवा. तुझ्या चरणाजवळ स्वतःला समर्पित करण्याचा काळ आहे माझ्या देवा. ही वेळ आहे परमेश्वर आनंद करण्याची, मजा करण्याची आणि परमेश्वर कुठलीही गोष्ट एन्जॉय करण्याची वेळ नाही तर परमेश्वर अधिक तुझ्या चरणाजवळ आम्ही लीन, नम्र होण्याची वेळ आहे, पश्चाताप करण्याची वेळ आहे, तुला जाणून घेण्याची वेळ आहे प्रभू.
दया कर, कृपा कर, करुणा कर परमेश्वर बापा. प्रभू या दिवसामध्ये परमेश्वर बापा ज्या संकटामुळे अडचणीमध्ये मुळक बाबा कधी कधी परमेश्वर बापा मन भरकटतं, विचार भरकटतो परमेश्वर बापा. प्रभू मनाचा विचाराचा ताबा सुटतो परमेश्वर बापा. प्रभू कळत नकळत परमेश्वर बापा आमच्याकडून काही पापांची चुका घडल्या असतील परमेश्वर बापा, घडल्यात माझ्या देवा. त्या सर्व पापांची, त्या सर्व चुकांची, त्या सर्व अपराधांची तू आम्हाला दयेने आणि कृपेने क्षमा कर परमेश्वर बापा. दयेने आणि कृपेने क्षमा कर. ते पाप आमच्या जवळ आठवू नकोस माझ्या देवा. ते पाप आठवून आमच्यावर परमेश्वर बापा रागावू नकोस, क्रोधाविष्ट होऊ नकोस माझ्या देवा. आम्हाला सोडून जाऊ नकोस प्रभू. आम्ही सर्वजण पश्चातापी अंतःकरणाने तुझ्या चरणाजवळ बसतो आहोत माझ्या देवा. पश्चातापी अंतःकरणाने परमेश्वर तुला हात मारत आहोत माझ्या देवा, प्रार्थना करतो आहोत माझ्या देवा की प्रभू तू आमच्यामध्ये उतर. प्रभू तुझ्या रक्ताने आम्हाला कुंपण घाल. येशू तुझ्या रक्ताने रक्त आमच्यावर तू शिंपड आणि आमच्यातलं सर्व शुद्धपण, सर्व पवित्रपण, सर्व प्रकारचा अमंगळपण, सर्व प्रकारची घाण कीड आणि सर्व प्रकारची बापा महामारीपासून बापा तू आमचं रक्षण कर. आम्हाला सोडव माझ्या देवा. आम्हाला तू बाहेर काढ परमेश्वर बापा. प्रभू तू आमचा देव पवित्र आहेस माझ्या देवा आणि आम्ही देखील पवित्र असावं ही तुझी इच्छा आहे बापा. प्रभू आम्ही तुला मागत आहोत, आम्ही तुला प्रार्थना करतो परमेश्वर बापा की प्रभू आम्हाला पवित्र कर, आम्हाला पवित्र कर. आमच्यातलं सर्व पवित्रपण काढून टाक, सर्व अशुद्धपण काढून टाक, सर्व अमंगळपण काढून टाक माझ्या देवा. प्रभू दया कर, प्रभू कृपा कर परमेश्वर बापा, करुणा कर. आणि माझ्या देवा प्रभू पुन्हा एकदा तुला प्रार्थना करतो की हे मंडळी परमेश्वर बापा दिवठणीवर ठेवलेले देवासारखे बापा चमकू दे माझ्या देवा. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या महिमेसाठी, तुझ्या नावासाठी बापा ही मंडळी दिवठणीवर ठेवलेले देवासारखे चमकू दे परमेश्वर बापा. होऊ दे माझ्या देवा या मंडळीमध्ये परमेश्वर बापा नव्याने प्रार्थना योद्धे तयार होऊ दे परमेश्वर बापा. या मंडळीमध्ये परमेश्वर बापा नव्याने माझ्या देवा ही मंडळी सुवर्ग प्रसार करणारी मंडळी होऊ दे. नवीन नवीन आत्मे जिंकणारे मंडळी होते माझ्या देवा. नवीन नवीन ग्रुप तयार करणारे मंडळी होते माझ्या देवा. नवीन नवीन तुझ्या सेवकाचं ओझ उचलणारे मंडळी होते माझ्या देवा. प्रभू दया कर, प्रभू कृपा कर, प्रभू करुणा कर. तुझ्या सामर्थ्याला मोकळीक दे, तुझ्या आत्म्याला मोकळीक दे, तुझ्या कृपेला, तुझ्या पवित्र आत्म्याला अग्नीला मोकळीक दे प्रभू. आम्ही तुला मागत आहोत, आम्ही तुला प्रार्थना करत आहोत. आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन नम्र नतमस्तक होतो माझ्या देवा. दया कर, कृपा कर, करुणा कर. आम्हा तुझ्या लेकरांकडे तो बघ, आम्हा तुझ्या लेकरांवर तुझी कृपा दृष्टी तू पाड परमेश्वर बापा. आणि हो दे राजा तुझा गौरव, तुझी महिमा, तुझंच नाव या सर्व कार्याद्वारे उंचावू दे प्रभू. तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो परमेश्वर बापा. ही संपूर्ण वेळ काळ आम्हा प्रत्येकाचा जीवात्मा, शरीर आणि आम्हा मंडळीतलं एक एक कुटुंब आम्ही तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो. धन्यवाद, स्तुती, मान, महिमा, गौरव सर्व काय तुझ्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्याच गोड पवित्र नावात मागतो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद देऊया, त्याचा स्तुती गौरव करूया. आणि त्याला धन्यवाद देत असताना आपण एक शास्त्रभाग वाचूया आणि देवाचा गौरव करूया. यावेळेस तुम्ही देखील माझ्या बरोबर बायबल घेऊ शकता आणि वचन वाचू शकता. स्तोत्र संहिता 121 वचन वाचूया आपण यावेळेस. स्तोत्र संहिता 121 आणि त्याची 8 वचन आहेत. हे वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. मी पण वाचतो आणि तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर ते वचन वाचू शकता. आणि आपण सर्वजण देवाला धन्यवाद देऊया, देवाचं गौरव करूया, देवाला मान महिमा देऊया. स्तोत्र संहिता 121 1 ते 8 वचन. परमेश्वर तुझा रक्षक आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याचे
रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. परमेश्वर वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचे करो. देवाला धन्यवाद देऊया, त्याचा स्तुती गौरव करूया. पुन्हा एकदा मी देवाचे आभार मानतो की त्यांनी मला तुमच्या समोर उभं केलं आणि वचनाची सेवा करण्याची संधी दिली आणि तो माझा ताबा घेत आहे, तो मला चालवत आहे. माझ्या बरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर या लॉकडाऊनच्या काळामध्ये परमेश्वर आहे. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो, देवाचा गौरव करतो. आणि जोसेफ पाळक साहेब आणि पवार पाळक साहेब आणि त्यांच्या कुटुंबाला देखील मी धन्यवाद देतो की ही संधी त्यांनी मला पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली की मी देवाचं वचन घेऊन तुमच्या सर्वांसमोर यावं आणि देवाचं गौरव करावं. म्हणून ही संधी मला दिली आणि मी सर्व मान सन्मान गौरव परमेश्वराला देतो आणि पाळक साहेबांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे देखील मी आभार मानतो. प्रियांनो, देवाला धन्यवाद देऊया. आणि आजचा माझा एक प्रश्न आहे की सुरक्षितता कुठे मिळेल? हा प्रश्न आपल्याला सर्व प्रसंगामध्ये विचारता येणारा प्रश्न आहे. सर्व प्रसंगामध्ये आपण कुठल्या प्रसंगामध्ये जात आहोत, कुठली वेळ आहे, काय समस्या आहे, काय आणि काय घटना घडत आहे, या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे की तो म्हणजे की सुरक्षितता कुठे मिळेल. आणि ह्या वचनावर मी मनन चिंतन करत असताना परमेश्वराने मला दाखवून दिलं, परमेश्वराने मला सांगितलं, संकट, अडचणी, समस्या, बंधन हे कधी सांगून येत नाही. आपल्याला माहित नसतं आज आपण घरामध्ये आहोत, पण एक तासापूर्वी, एक अर्ध्या तासापूर्वी माझ्या जीवनात काय घडल नाही का, मी आज कुठे असेल, कसं असेल मला माहित नाही. कारण संकट कधी सांगून येत नाही. पण जरी संकट जरी सांगून येत नसले तरी देवाला आपल्याला धन्यवाद द्यायचा की त्या संकटामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे. कारण नीतिसूत्राचा पुस्तक वचनातून आपण जर बघितलं तर तुम्ही काढू शकता माझ्या बरोबर. नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि 25 आणि 26 वचन की तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको, दुष्टांची दाढ आली तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. देवाचं वचन या ठिकाणी सांगतात प्रियांनो की तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको. अकस्मात म्हणजे अचानक आलेल्या धोक्याला भिवू नको. संकट असेच असतात प्रियांनो, ते कधी सांगून येत नाही, ते अज्ञात असतात. त्याच्याबद्दल आपल्याला काही ज्ञान नसतं, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते, त्याच्याबद्दल आपल्याला कुठलाही अभ्यास नसतो. ते अचानक येत असतात. पण तरी देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की त्या संकटाला तू घाबरू नको. तो जो धोका आलेला आहे त्याला तू घाबरू नको. का घाबरू नको? कारण आपली सुरक्षितता निश्चित आहे. देवाचं वचन पुढे असं सांगते प्रियांनो आपल्याला की परमेश्वर तुझा रक्षण करता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. तो तुझा पाय गुंतू देणार नाही. प्रियांनो, आपण जर परमेश्वराच्या हातामध्ये आहोत, आपण जर परमेश्वराच्या कृपेमध्ये आहोत, आपण जर परमेश्वराच्या पंखाखाली आहोत, तर आपल्याला घाबरण्याची गरज नाहीये, आपल्याला भिण्याची गरज नाहीये. धोका कितीही मोठा असू द्या, धोका कितीही अडचणीचा असू द्या आणि धोका कितीही भयानक असू द्या आणि कुठलंही संकट असू द्या, आर्थिक संकट असो, आजाराचं संकट असो, महामारीचं संकट असो,
कुठलंही संकट असू द्या, जर परमेश्वर आपला रक्षण करताय, जर आपला भार भरोसा विश्वास आपण जर देवावर ठेवलेला आहे, तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कारण परमेश्वर म्हणतो की तू अकस्मात आलेल्या धोक्याला घेऊ नको, परमेश्वर तुझा रक्षण करता होईल. प्रेज द लॉर्ड. आणि सर्व मान सन्मान गौरव आपण देवाला देऊया. आणि याच स्तोत्रामध्ये आपण येत असताना आपल्याला बघायचे की हा स्तोत्र करता आपल्याला शिकवत आहे. प्रियानो, ख्रिस्ती जीवन असंच आहे. ख्रिस्ती जीवन अडचणीचं, संकटाचं, समस्याचं, धोक्याचं हा असाच मार्ग आहे प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला अनेक ठिकाणी या गोष्टीची आपल्याला जाणीव करून दिलेली. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्यापासून ही गोष्ट लपवलेली नाहीये. तुमचा छळ होईल, तुमची निंदा होईल, आजार येतील, संकट येतील, धोके येतील, वेगवेगळ्या समस्या येतील, पण देवाचं वचन सांगतं मत्ते सुवर्तमान 10:22 मध्ये काय लिहिलेलं त्या ठिकाणी, जो शेवटपर्यंत टिकेल तोच ठरेल. ख्रिस्ती जीवन तसंच आहे प्रियानो. आपल्याला या ख्रिस्ती जीवनात जगायचंय, चालायचंय, म्हणजे आपल्याला या सर्व समस्यातून, या सर्व अडचणीतून, या सर्व बंधनातून मार्ग काढून 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 आपल्याला पुढे जायचंय. आपल्या जो परमेश्वराकडे, स्वर्गाकडे जाण्याचा जो आपण जो दृष्टिकोन, जी नजर आपण लावलेली आहे, जो आपला ध्येय आहे, त्याच्यापासून आपल्याला आपली नजर फिरवायची नाहीये. संकट येतील, अडचणी येतील, पण आपल्याला आपली जी नजर आपण लावलेली आहे, जो दृष्टिकोन आपण ठेवलेला आहे, तो दृष्टिकोन बदलायचा नाही. त्याच्यापासून आपली नजर आपल्याला हटवायची नाही. त्याच मत्तेच्या 8व्या अध्यायामध्ये येशू वादळ शांत करतो. शिष्य नावेमध्ये चालले होते, त्यांच्या बरोबर येशू होता, पण ज्यावेळेस वादळ आलं ते शिष्य विसरून गेले की येशू आपल्या बरोबर आहे. आपण जर येशूला जर विसरलो तर प्रियानो आपण गाड्यांना खाऊन मरून जाणार. पण जर येशू आपल्या बरोबर आहे, आपल्याला घाबरायचं नाही. जर येशू आपल्या बरोबर आहे तर आपल्याला धीर सोडायचं नाही. जर येशू आपल्या बरोबर आहे तर आपल्याला गडबडून जाण्याची गरज नाहीये. त्या शिष्यांनी येशूला उठवलं आणि येशू त्याला म्हणला, अहो अल्पविश्वासी लोकांनो, आणि त्याने लगेच त्या समुद्राला आणि त्या वादळाला शांत केलं. शिष्य देखील निवांत झाले. शिष्य देखील म्हणू लागले की हा कोण माणूस आहे असा की समुद्र आणि वादळ देखील याचा ऐकतात, याला घाबरतात. प्रियानुसार सृष्टीचा नियमन करता परमेश्वर, त्याच्याकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची आहे. त्याच्याकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची आहे. कारण या वचनामध्ये, स्तोत्रामध्ये आपल्याला असं स्तोत्र करता सांगत आहे की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. आता या शास्त्र भागाकडे, या स्तोत्राकडे आपण आलो असताना, याचं जर मनन चिंतन करत असताना, वचनाचं अभ्यास करत असताना जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर हा याजक, हा देवाचा सेवक सियोन पर्वताकडे बघत आहे. सियोन पर्वतावर त्याला जायचं आहे, पण मध्ये मार्ग अडचणीचा आहे, मध्ये मार्ग दऱ्याखोराचा आहे, मधला मार्ग डोंगर दराचा आहे. कुठलं संकट येईल, कसं संकट येईल, कशी अडचण राहील, माझं काय होईल, मी ह्याच्यातून पार जाईल का नाही जाईल, या संकटात, या विचारात हा याजक, हा देवाचा सेवक पडलेला आहे. प्रियानो, ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला देखील ह्याच विचाराने पुढे जायचे. संकट आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, नाही असं नाही. आणि परमेश्वराने प्रत्येक वचनामध्ये, बायबलमध्ये अनेक ठिकाणी लिहून दिलेले, आपल्याला सांगितलेले, आपल्यापासून कुठलीच गोष्ट लपवलेली नाही. त्या संकटातून, त्या अडचणीतून, त्या समस्येतून आपल्याला मार्ग काढायचा. त्या समस्येतून आपल्याला मार्ग काढायचा. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. पर्वत कोणी निर्माण केला?
परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये जातो त्या ठिकाणी आपल्याला सृष्टीची निर्मिती दिसते आणि सृष्टीची निर्मिती दिसते. त्या सृष्टीमध्ये आज जे काही आपण बघत आहोत हे सगळी परमेश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे. परमेश्वराने निर्माण केलेलं हे जग आहे आणि जर तो या जगाचा निर्माण करता आहे, तो या जगाचा मालक आहे, तो या जगाचा धनी आहे, तो या जगाचा स्वामी आहे, तर आपल्याला भिण्याचं कारण आहे. संकट दिसतात समोर. आज या कोरोनाच्या साथीने भयानक संकट साऱ्या जगावर आलेलं आहे. एकही देश याच्यातून सुटलेला नाहीये. संकट आपल्याला दिसते. उद्या काहीही होऊ शकतं. उद्या कशीही अडचण येऊ शकते. आपल्याला घाबरायचं नाही, कारण आपल्याला माहिती आहे की परमेश्वर या सृष्टीचा निर्माण करताय. या सृष्टीचा स्वामी, या सृष्टीचा चालक, मालक परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वरने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे. ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे आणि म्हणून आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. संकट आहेत निश्चित आहेत, अडचणी आहेत निश्चित आहेत, समस्या बंधनं निश्चित आहेत. पण देवाचं वचन सांगताना प्रियांनो आपल्याला योहान सुसमाचार 16 अध्याय 33 वचनामध्ये काय लिहिलेले की तुम्ही घाबरू नका, मी जगाला जिंकलेलं आहे. मी जगाला जिंकलेलं आहे. आणि म्हणून या कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला घाबरत जायची गरज नाही. थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे आणि ती काळजी आपण घेतलीच पाहिजे. कारण ज्यावेळेस मिस्र देशामध्ये 10 पिढा महामारी आली होती त्यावेळेस परमेश्वराने मिस्र देशाला आणि इस्रायल देशामध्ये भेद ठेवला होता. तुम्ही जर बारकाईने त्या पिढ्या जर वाचल्या त्या महामारीची पिढा त्याच्यावर आली होती. ते मिस्र देशातले गुरं ढोरे पशु पक्षी सर्व काही मेले. पण तिथं वचनात असं लिहिलेलं आहे की मिस्र देशातले गुरं ढोरं पशु पक्षी आणि इस्रायलाचे गुरं ढोरं पशु पक्षी या दोघांमध्ये परमेश्वराने भेद ठेवला होता. इस्रायलाच्या गुरा ढोरांना पशु पक्षींना धक्का सुद्धा लागला नाही त्या महामारीचा. ज्या वेळेस गारांची पिढा त्या मिस्र देशावर आली त्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशात होते, मिस्र देशाच्या बाहेर नव्हते पडलेले. गारांची पिढा आली पण देवाचं वचन सांगते संपूर्ण मिस्र देशात घरामध्ये गारा पडल्या होत्या पण इस्रायलामध्ये एकही गार पडले नाही. अंधकाराची पिढा तुम्ही पुढे गेल्यावर वाचा. त्या अंधकाराच्या पिढ्यामध्ये मिस्र देशावर 3 दिवस 3 रात्र किट्टा अंधार काळोख पडला होता. दिवसा सुद्धा लोक इकडे तिकडे हालत नव्हते कारण काही दिसतच नव्हतं समोर. एवढा भयानक अंधार त्या मिस्रावर पडला होता. पण तुम्ही जर तीच बारकाईने जर ती पिढा वाचली तर देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं की संपूर्ण मिस्र देशावर अंधार होता पण इस्रायलाच्या नगरावर प्रकाश होता. इस्रायलाच्या छावणीवर प्रकाश होता. प्रियांनो आपल्याला आज काळजी घ्या. आज कोरोनाने सारं जग भयभीत झालेलं आहे. आपल्याला घाबरण्याची गरज नाही जर आपला भरोसा विश्वास परमेश्वर. थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. प्रियांनो ते इस्रायल लोक असे नाही म्हटले की देव आमच्या बरोबर आहे, सारा मिस्र देशात अंधार आहे, आमच्या छावणीवर प्रकाश आहे, आम्हाला काही होऊ शकत नाही, आम्ही सारा मिस्र देशात जाऊ शकतो, फिरू शकतो, आम्हाला कोणी आम्हाला धक्का सुद्धा लागणार नाही, आम्हाला काही अडचण येणार नाही असे म्हणून ते मिस्र देशात फिरत नव्हते. ते त्यांच्या छावणीच्या बाहेर सुद्धा पडले नाही. आपल्याला देखील थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. घाबरण्याची गरज नाही, काळजी घेण्याची गरज आहे. जर आपला देव आपला प्रभू आपल्या बरोबर आहे तर. काही लोक आज या कोरोनाच्या संकटामध्ये समस्येमध्ये फिरत आहेत बिंदास. देव आमच्या बरोबर आहे, देव आम्हाला काहीच करू शकत नाही, देव आमच्या बरोबर आहे, देवाने आम्हाला हे केलं, संरक्षण दिले, काळजी घेतली. प्रियांनो देवावर विश्वास ठेवणं हा एक भाग आहे आणि विश्वासातून कळत न कळत देवाची परीक्षा बघणं हा दुसरा भाग आहे. माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, माझा परमेश्वरावर विश्वास आहे, परमेश्वर माझं प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात प्रत्येक समस्यात रक्षण करतो
काही प्रॉब्लेम नाहीये. प्रेज द लॉर्ड, देवाला धन्यवाद देऊ. पण मग याचा अर्थ असं नाही होत की मग मला लगेच कुठेतरी रेल्वे रोलावर जाऊन बसायचंय, तिकडून रेल्वे येते आणि मी म्हटलं की मी इथून हलणार नाही, परमेश्वर मला वाचवेल, परमेश्वर माझी काळजी घेईल, परमेश्वर मला इथून उचलून नेईल. नाही नेणार प्रियानो. ती रेल्वे गाडी येईल आणि माझ्या अंगावरून निघून जाईल. मला देवावरचा विश्वास अशा पद्धतीने प्रकट नाही करायचा आहे. रेल्वे गाडीच्या समोर दोन्ही चाकाच्या खाली बसून मला माझा विश्वास प्रकट करण्याची एक पद्धत असते. तुम्हाला विश्वास दाखवायचा, देवावर तुमचा विश्वास आहे, तर तो विश्वास आता प्रकट करण्याची गरज आहे. ह्या दिवसामध्ये या दिवसात तुम्हाला तुमचा विश्वास दाखवायचा आहे. आज आपल्याला ती गरज आहे. आज ती वेळ आलेली तुम्हाला तुमचा विश्वास प्रकट करण्याची. आज ती वेळ आलेली. अडचणी आहेत, संकट आहेत, समस्या आहेत. काय होईल, कसं होईल, आता पुढे आपल्याला नोकरी लागेल की नाही, पुढे आपल्या गरजा भागवल्या जातील की नाही, पुढे आपल्याला कुठल्या समस्याला तोंड द्यावं लागेल, पुढे आपल्याला कुठल्या अडचणीला तोंड द्यावं लागेल, अनेक प्रश्न आहेत. पण प्रियांनो, हीच ती वेळ आहे तुम्हाला तुमचा विश्वास प्रकट करण्याची. जर देवावर, परमेश्वरावर, प्रभू येशू ख्रिस्तावर जर तुमचा विश्वास आहे तर प्रियांनो घाबरू नका. कारण संकट, समस्या, अडचणी पुढे आहे, पण तोच देवाचा सेवक, देवाचा याजक या ठिकाणी काय सांगतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे, तो आपल्याला सहाय्य करणार आहे प्रियांनो. आणि म्हणून आपल्याला जर काय करायचंय तर आपल्याला आपला भार, भरोसा, विश्वास ईश्वर ठेवायचा. कारण ज्यावेळेस मिस्री देशातून इस्रायल लोक बाहेर आले, त्यावेळेस परमेश्वराने त्यांना काही नियम लावून दिले, काही आज्ञा लावून दिल्या. आणि त्यांना त्या परमेश्वराने त्यांना सांगितलं की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर जर तुम्ही माझे वचन ऐकून त्याप्रमाणे चालाल, त्याप्रमाणे जगाल, तर ज्या महामारी मी मिस्र देशावर पाठवल्या त्यातली एकही तुमच्यावर येणार नाही. एकही तुमच्यावर येणार नाही. किती सुंदर गोष्ट आहे. परमेश्वर म्हणतो की जे महामारी मी मिस्र देशावर पाठवले होते ते एकही तुमच्यावर येणार नाही. म्हणजे या महामारी का परमेश्वरापासूनच आहेत का? म्हणजे ही कोरोनाचे जे व्हायरस आणि जे कोरोनाचे जे जीवजंतू आले ते परमेश्वरापासून आहे का? या दिवसात परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे, काय शिकवत आहे? विचार करण्याची गोष्ट आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून या दिवसामध्ये आपल्याला आपला विश्वास जर प्रकट करायचा आहे तर तो कशाच्या द्वारे प्रकट करायचा आहे? प्रार्थना करण्याच्या द्वारे. कशाच्या द्वारे? त्याच्या आज्ञा पालन करण्याच्या द्वारे. कशाच्या द्वारे? त्याचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालण्याच्या द्वारे आपल्याला आपला विश्वास प्रकट करायचा आहे. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आपली काळजी घेणार त्या परमेश्वराने त्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून फक्त बाहेर काढून सोडून नाही दिलं, तर अद्भुतरित्या त्या लोकांची काळजी घेत होता. प्रियांनो, तुम्ही जर पुढे वचन वाचत गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी वाचण्यात येईल की त्या इस्रायल लोकांच्या चपला सुद्धा झिजल्या नव्हत्या, त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा इरले नव्हते, कुजले नव्हते. इतकी अद्भुतरित्या परमेश्वर त्यांची काळजी घेत होता. अर्थात ज्यांनी परमेश्वर विरुद्ध बंड पुकारला, परमेश्वराने त्यांचा नाश केला, परमेश्वराने त्यांना मारून टाकलं. पण जे परमेश्वराला भिवून राहिले, त्याच्या बरोबर चालले, त्याच्या बरोबर वागले, त्याच्या आज्ञा, नियम, शास्त्र, नियम पाळले,
परमेश्वराने त्यांच्या अंगावरचे कपड्यांना सुद्धा झीज लागू दिले नाही, कुजू दिले नाही, त्यांच्या चपला पायातले जोडे सुद्धा झिजले नाही. अद्भुतरित्या परमेश्वर त्यांची काळजी घेत होता. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता तो परमेश्वर, त्याच पासून मला सहाय्य येते. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आज या परिस्थितीमध्ये, या संकटामध्ये, या समस्येमध्ये जर आपल्याला जर काही करायचं असेल तर ते म्हणजे आपली दृष्टी आपल्याला परमेश्वराकडे लावायची. आता फक्त त्याच्याकडेच बघायचंय, माणसाकडे बघायचं नाहीये. कोणतरी येईल आणि मला मदत करेल याची त्याची वाट बघत बसायची नाही. तर उलट आपल्याला विश्वास प्रकट करायचा की हे परमेश्वर बाबा, उद्याचा दिवस कसा असेल मला माहित नाही, उद्याची परिस्थिती कशी असेल मला माहित नाही, उद्या माझ्या जीवनात काय घडेल मला माहित नाही, पण मला माझं जी कर तुझ्याकडे लागलेली जी नजर आहे, माझा जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये बदल होऊ देऊ नकोस. त्यामध्ये बदल होतो, त्यामध्ये टिकून राहण्यासाठी मला सहाय्य कर, माझ्या कुटुंबाला सहाय्य कर, माझ्या लेकराबाळांना सहाय्य कर. कारण ही वेळ आहे माझ्या लेकरांनी, माझ्या कुटुंबानी मी तुझ्या समोर लीन होण्याची, नम्र होण्याची, नतमस्तक होण्याची ही वेळ आहे. या दृष्टीने आपल्याला परमेश्वराकडे जायचंय, आपला विश्वास प्रगट करायचा आहे. देव बाबाला धन्यवाद द्यायचा आहे, त्याचा गौरव करायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत माझा अनुभव तुम्हाला सांगतो की या दिवसामध्ये परमेश्वर माझी अद्भुतरित्या काळजी घेत आहे, अद्भुतरित्या काळजी घेत आहे. या दिवसात परमेश्वराने अनेक गोष्टी मला सांगितल्या, शिकवलेल्या आहेत. ज्यावेळेस काही लोकांचे फोन आले होते, फोन येत होता, काय करायचंय, कसं करायचंय, आता काय होईल, कसं होईल, खूप अडचणी होत्या, खूप संकट होतं, खूप समस्या होत्या. त्या लोकांना धीर देणं, त्यांचं सांत्वन करणं, वेळ प्रसंगी त्यांना मदत करणं, या गोष्टींची गरज होती. प्रियांनो, ही वेळ आहे तुम्हाला तुमचा विश्वास प्रकट करण्याची, गोरगरिबांकडे बघण्याची, गोरगरिबांना मदत करण्याची, गोरगरिबांना सांत्वन करण्याची, आडी अडचणीमधल्या लोकांना धीर देण्याची, आडी अडचणीमधल्या लोकांना बळ देण्याची, त्यांना ताकद शक्ती देण्याची ही गरज आहे. आणि तुम्ही तुमचा विश्वास प्रकट करू शकता तर ह्याच द्वारे. संकटांना घाबरून, अडचणींना घाबरून, समस्यांना घाबरून आपल्या घरात फक्त खायचं झोपायचंच नाही, ही ती वेळ नाही, आराम करायची वेळ नाही. कितीतरी आज आपण बघतो प्रार्थनेच्या वेळा डिसमिस झाल्या, कारण ना झोपायची वेळ ना झोपेतून उठायची वेळ. ही वेळ आपल्याला अधिक प्रार्थनेमध्ये वेळ देण्याची, अधिक लोकांना मदत. माझ्याकडं जी जी मदत आली ती मदत मी त्यांना देत आलो ज्यांना खरंच गरज आहे. प्रियांनो, तुम्हाला खोटं नाही सांगा, आज परमेश्वर अद्भुतरित्या माझ्या कुटुंबाची काळजी घेते. आज माझ्या कुटुंबामध्ये जवळजवळ एक 8-10 माणसं आहेत, पण आम्ही सर्वजण सुखी, समाधानी, आनंदी आहोत. आमच्याकडे भरपूर 4-6 महिन्याचं आम्ही जमा करून ठेवलं, अशातला भाग नाही. आता पुढच्या महिन्यात आमचं काय होईल माहित नाही, पण माझी नजर मी त्याच्याकडे लावलेली आहे. माझा सर्व भार, भरोसा, हवाला मी त्या परमेश्वरावर सोपवून दिलेला आहे, टाकून दिलेला आहे. मला माहिती तो मला कधीच खाली मान घालायची वेळ तो माझ्यावर येऊ देणार नाही, कारण त्यांनीच मला सांगितलंय, अरे का माझा हात एवढा तोकडा झाला का मी तुझी काळजी घेऊ शकत नाही, मी तुझ्या गरजा भागवू शकत नाही. या पाखरांकडे बघ, जर त्यांची गरज भागवतो तर मी तुझी नाही भागवणार का? आणि मी सर्व भार, भरोसा, हवाला त्याच्यावर सोपवून दिला. आणि जे काही मला मदत मिळत होते, मला एक भाकर मिळाली तर मी अर्धी भाकर त्यांना द्यायचो जे खरोखर उपाशी आहे, ज्यांना खरी गरज आहे, त्यांना मी ती अर्धी भाकर देत गेलो. आणि आज अद्भुतरित्या परमेश्वर
सांभाळत आहे, काळजी घेत आहे. प्रियानो, तुमचा विश्वास तुम्हाला प्रकट करण्याची ही वेळ आहे. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या लोकांमध्ये कोणी अडचणीत आहे, कोणी संकटात आहे, कोणी समस्यात आहे, उद्यासाठी जमा करून ठेवू नका. आज त्यांना दिलं तर उद्या मी काय करू? देवाकडे बघा, देवाकडे बघा. मागच्या आठवड्यामध्ये जोसेफ पाळक साहेबांनी या वचनावर खूप छान सांगितलं. देवाकडे बघायचं आपल्याला. आपण ज्यांनाही मदत करतो, आपण माणसांना मदत करत नाही, देवासाठी मदत करत आहोत. हे सगळं देवाने आपल्याला त्या शिक्षण दिलेले आहेत, देवाने आपल्याला त्या आज्ञा दिलेल्या आहेत, देवाने आपल्याला ते नियम लावून दिलेले आहेत. कारण उद्या न्यायाचा दिवस येईल, त्या न्यायाच्या दिवसामध्ये या सर्व गोष्टींचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. आज माझा भाऊ, माझी बहीण, माझ्या नातेवाईक, माझे जवळचे आप्तजन लोक, माझ्या मंडळीतले लोक, माझे प्रियजन अडचणीत आहेत, संकटात आहेत, समस्यात आहेत, आणि मी उद्यासाठी साठवून ठेवत आहे. नाही प्रियानो, न्यायाच्या दिवशी मला हिशोब द्यायचा आहे. हिशोब द्यायचा आहे मला. परमेश्वर मला विचारेल की ज्यावेळेस मी तुझ्या दारात आलो होतो, तू मला भाकर दिली नाही, मला पाणी दिलं नाही, मी उघडा होतो, मला कपडे दिले नाही. मी म्हणा कधी? ज्या अर्थी तू त्यांना केलं नाही, त्या अर्थी तू मला केलं नाही. ही खरी प्रभू सेवा, जनसेवा. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन प्रभूला समर्पित करायचं. आता ते वेळ गेले, ते दिवस गेले, माझ्या हाता करण्याचे, आनंद करण्याचे, उत्सव करण्याचे ते दिवस गेले. आता ते दिवस आलेले, आपल्याला आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करायचं. जर आपला भार भरोसा आपला देवावर आहे, प्रभूवर आहे, तर आपल्याला त्या प्रभूकडे बघून चालायचं. कारण परमेश्वर जर आपल्या बरोबर आहे, आपला भरोसा, आपला हवाला जर देवावर आहे, तर देव आपले जे संकट आहे, जे समस्या आहे, जे अडचणी आहेत, त्या संकटामध्ये आणि आपल्यामध्ये तो परमेश्वर सदैव उभा आहे. तो परमेश्वर सदैव उभा आहे. कारण पुढे त्याचं वचन असं लिहिलेलं आहे बघा, तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. तो तुझा पाय कदापि ढळू देणार नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागणार नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. प्रियांनो, याचा अर्थ असा होतो की तुमच्या प्रत्येक संकटाच्या, समस्याच्या, बंधनाच्या मध्ये परमेश्वर आहे. तो कधीच असा आपला देव असं नाही म्हणत की तू पुढे चल, मी तुझ्या मागे, घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी. हे आपल्या देवाचं वचन नाही. आपल्या देवाचं वचन आपल्याला सांगतं की तो आपल्या पुढे चालतो, तो आपल्या पुढे चालतो आणि आपल्याला त्याच्या पाठीमागून तो चालवतो. आपल्याला त्याच्या पाठीमागून तो आपल्याला घेऊन जातो. म्हणजे समोरचे मार्गातले काय अडचणी आहेत, संकट आहेत, समस्या आहेत, बंधन आहेत, खड्डे आहेत, दगड आहेत, दारे आहेत, त्या सर्व काय परमेश्वर काढत 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 आपल्याला घेऊन जातो आणि आपल्याला पुढे चालवतो. आपल्याला त्याच्या पाठीमागे चालवतो. इस्रायलच्या रक्षकाला कधी झोप लागत नाही आणि तो कधी डुलकी घेत नाही. म्हणजे 37 अहोरात्र दिवस तो आपल्या बरोबर आहे. आज रविवार, पेंटिकॉस्टल दिवस, त्याचा पवित्र आत्मा त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. त्याचा पवित्र आत्मा त्याने आपल्यावर ओतलेला आहे.
त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्याला जागवत आहे, तो आपली भेट घेते, आपल्या सर्व प्रश्न, आपल्या सर्व अडचणी, सर्व समस्या तो सोडवत आहे, त्याच्यातून आपल्याला बाहेर काढत आहे. तो पवित्र आत्माचे की तो आपल्याला ज्ञान देत आहे, तो पवित्र आत्माचे की तो आपल्याला शिक्षण देत आहे, तो पवित्र आत्माचे तो आपला मार्गदर्शक होत आहे, तो पवित्र आत्माचे की तो आपला वाट दाखवत आहे. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करायचं आहे. कारण येशू म्हटला की मी जातो आणि तुमच्यासाठी दुसरा कायवारी पाठवतो. पंडित रामाबाईच्या बायबलमध्ये कायवारी म्हणजे त्याच्यामध्ये त्याला वकिलाची उपमा दिलेली. तो वकील, तो पवित्र आत्मा वकिलाचं काम करत आहे. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये वकिलाचं काम करत आहे. आणि म्हणून आज आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली राहायचंय, जगायचंय, चालायचंय. म्हणजे दिव्य रक्षकाची आपल्याला या ठिकाणी तो खात्री देत आहे. संकट जरी आपल्याला माहित नाहीये, जरी आपल्याला आपल्यापासून लपलेले नाहीये, जरी आपल्यापासून आपल्याला त्याचं ज्ञान नाहीये, जरी आपल्याला त्याचं आकलन नाहीये, तर प्रियांनो ही गोष्ट आपल्याला विसरायची नाहीये, ही गोष्ट आपल्याला सोडून द्यायची नाहीये की आपली सुरक्षितता निश्चित आहे. आणि म्हणून संकटांना घाबरू नका. जरी आज आपण या ठिकाणी या कोरोनामध्ये आता आपलं उद्या काय बरं वाईट झालं किंवा नाही झालं, या देशात नाही झालं, पुढच्या ह्याच्यात होईल, पण आपल्याला घाबरायचं नाही, कारण आपली सुरक्षितता निश्चित आहे. कुठं? देवाजवळ. आज आपण येशूच्या रक्ताच्या कुंपणाखाली आहोत. आज आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालत आहोत. आज आपण पवित्र आत्म्याच्या शिक्षणानुसार चालत आहोत. पवित्र आत्म्याचा वाटाडा म्हणून त्याच्या पाठीमागे चालत आहोत. म्हणून आपल्याला घाबरायची गरज नाही. आपली सुरक्षितता निश्चित आहे. म्हणून आपण सर्व मान गौरव देवाला देऊया आणि आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया. आपले जीवन आपण प्रभूला समर्पित करूया. त्या देवाला धन्यवाद देऊ, त्याचा स्तुती करूया. पुढे असं सांगतो बघा की परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. म्हणजे वैयक्तिक सुरक्षिततेची खात्री परमेश्वर आपल्याला देत आहे की तुझ्या जीवाचे रक्षण करेल. रक्षण म्हणजे तो आपला रक्षक आहे. रक्षक म्हणजे तो सावलीसारखा आपल्या बरोबर आहे. तो सर्व अनिष्टापासून, कुठलंही अनिष्ट असू द्या, सर्व अनिष्टापासून तो तुझे रक्षण करेल, काळजी घेईल, सोडवल, मार्गदर्शन करेल. आणि आज तुम्ही जर वाचलं पहिले ग्रंथ 10वा अध्याय 13वा वचनामध्ये असं लिहिलेलं प्रियांनो त्या ठिकाणी की अजून तुमच्यावरती परीक्षाच आली नाही, गुदरली नाही की तुम्ही ती सहन करायला समर्थ होणार नाही. देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर त्याच्यातून निभवण्याचा उपायही करेल, अशासाठी की तुम्ही ती सहन करायला समर्थ व्हावे. आज आपल्यावर जी संकट आलेले, जी परिस्थिती आलेली, जे अनिष्ट आलेले प्रियांनो, ह्यामध्ये आपल्याला अधिक दृढ, भक्कम आणि मजबूत व्हायचे, अशासाठी की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. आणि ह्याच्याद्वारे आपल्याला आपला विश्वास प्रकट करायचा. विश्वास प्रकट करायचा की माझी सुरक्षितता निश्चित आहे. जरी संकट अज्ञान आहे, जरी संकट अज्ञात आहेत, जरी मला माहित नाही, जरी मला कळत नाही, जरी मला समजत नाही, टेन्शन नाही, माझी सुरक्षितता निश्चित आहे. या विश्वासानेच मला चालायचंय, या विश्वासानेच मला जगायचंय. आणि आज परमेश्वर या वचनाच्या द्वारे वैयक्तिकरित्या आपली काळजी घेण्यासाठी समर्थ आहे, तो मला दाखवते. ते इथं सांगतो की तो तुझ्या जीवाचे रक्षण करेल. जीवाचे रक्षण करेल. तुझ्या जीवाचे म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिकरित्या परमेश्वर प्रत्येक व्यक्तीशी बोलत आहे. आज वैयक्तिकरित्या परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे, तो ते खात्री करून पटवून देत आहे की मी तुझ्या जीवाचे रक्षण करणार, मी तुझ्या जीवाचे रक्षण करणार. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन प्रभूला समर्पित करायचंय. म्हणून आपल्याला आपलं जीवन प्रभूच्या हातात
प्रार्थना करायची, रोज पवित्र आत्म्याला हाक मारायची की पवित्र आत्म्या आज तू माझा सहाय्य करतो, पवित्र आत्म्या आज मी कोणासाठी प्रार्थना करू, पवित्र आत्म्या आज मी काय प्रार्थना करू, पवित्र आत्म्या आज या वचनातून माझ्याशी बोल, पवित्र आत्म्या माझी भेट घे, पवित्र आत्म्या मला ते दान दे, ते ज्ञान दे की आज या वचनातल्या गुज गोष्टी गहन गोष्टी माझ्या समोर प्रगट कर पवित्र आत्म्या. आणि त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार रोज आणि रोज आपल्याला आपलं जीवन घालवायचे, परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करायचं. प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचं स्तुती गौरव करूया. आणि मग देवाने पुढे सांगतो की परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. देवाला धन्यवाद देऊ, त्याचं स्तुती गौरव करूया आणि देवाला आपलं जीवन आपण प्रभूला समर्पित करूया. परमेश्वर करो आजच्या वाचनाच्या द्वारे देव आपले भेट घेऊ, देव आपलं सांत्वन करो. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाचं वचन ऐकत आहात आणि देवाच्या वचनाचा अभ्यास करत आहात. परमेश्वर तुमची काळजी घेत आहे. या वचनाच्या द्वारे देखील परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण सर्वजण प्रार्थना करूया. आपण यावेळेस प्रार्थना करणार आहोत आपल्या मंडळीसाठी. विशेष आपल्याला प्रार्थना करायची गरज आहे. मंडळीतल्या संडे स्कूलच्या लेकरांपासून तरुण बहीण भावांपासून महिला आपल्या मंडळीचे जे महिला मंडळ आहे आणि आपल्या मंडळीचे जे वयोवृद्ध लोक आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करायची गरज आहे. कितीतरी लोक आहेत की त्यांची आता नोकरीची समस्या आहे. आता पुढे नोकरी लागल की नाही लागल तर कशी लागल, मग अशा अनेक अडचणी आहेत. म्हणून आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. धीर सोडायचा नाही, खचून जायचं नाही, तो उलट जास्त प्रार्थना करायच्या, उलट जास्त प्रार्थनेवर भर द्यायचा आहे. आणि प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला विजय मिळवायचा आहे. प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला देवाचं गौरव करायचं आहे. म्हणून आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि देवाला धन्यवाद देऊ, त्याचा स्तुती गौरव करूया. आपण सर्वजण डोळे बंद करूया. पवित्र 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 आमच्या सेनाधीश परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो माझ्या देवा की परमेश्वरा आजच्या वचनातून तू आमची भेट घेतलीस, आजच्या वचनातून तू आमच्या संग तू बोललास माझ्या देवा. प्रभू की आम्हाला विसरायचं नाहीये की आमची सुरक्षितता डळमळत आहे. तर आम्हाला या विश्वासात अधिक दृढ भक्कम व्हायचंय की आमची सुरक्षितता निश्चित आहे. प्रभू संकट, अडचणी, अनिष्ट, बंधन जरी माझ्या देवा प्रभू अज्ञात आहेत, जरी त्याविषयी आम्हाला ज्ञान नाही, शहाणपण नाही, परमेश्वर अभ्यास नाही, कळत नाही, समजत नाही, तर त्याच्यावर विचार करण्यापेक्षा, ते विचार करून आठवून घाबरून जाण्यापेक्षा आम्हाला अधिक परमेश्वर बाबा समजून घ्यायचं की आमची सुरक्षितता निश्चित आहे माझ्या देवा. प्रभू या वचनातून तो आमची भेट घे. आणि हेच तर खरं ख्रिस्ती जीवन आहे परमेश्वर बाबा की वेगवेगळ्या संकटातून समस्यातून मार्ग काढून आम्हाला स्वर्गाच्या वाटेवर चालायचंय. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो परमेश्वर बाबा. प्रभू तुझ्या चरणाजवळ लीन नम्र होतो आणि पुन्हा एकदा प्रार्थना करतो आमच्या मंडळीसाठी परमेश्वर बाबा. या मंडळीचे चर्च ऑफ द नॅचरल सांगवी मंडळीचे परमेश्वर बाबा आमच्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हातामध्ये सोपवतो परमेश्वर बाबा. संडे स्कूलचे लहान लेकरं परमेश्वर बाबा, आमच्या मंडळीचे तरुण भाऊ बहिणी आणि परमेश्वर बाबा आमच्या मंडळीचे जे महिला मंडळ आहे परमेश्वर बाबा, महिलांचा जो ग्रुप आहे माझे देवा, आमच्या मंडळीतले जे वयोवृद्ध लोक आहेत परमेश्वर बाबा, सर्वांना मी तुझ्या हातामध्ये सोपवतो, सर्वांना मी तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो माझे देवा. आणि प्रार्थना करतो परमेश्वर बाबा की संडे स्कूलचं जे का बाबा ऑनलाईन बाबा त्यांचं जे का संडे स्कूल चालू आहे माझे देवा, त्यामध्ये बाबा तो त्यांचा सहाय्य करता हो, त्यामध्ये बाबा तू त्यांना चालव माझे देवा, त्यामध्ये लागणारं ज्ञान बुद्धी शहाणपण बाबा तू त्यांना दे माझे देवा. तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो परमेश्वर बाबा. प्रभू मी प्रार्थना करतो माझे देवा की प्रत्येक लेकराला तुझ्या रक्ताने कुंपण घाल, प्रत्येक लेकराला परमेश्वर बाबा तुझ्या सामर्थ्याखाली तू ठेव माझे देवा. आणि वचनाच्या शिक्षणामध्ये बाबा त्यांना तू अधिक निपुण कर माझे देवा. हे लेकर जसे वयाने वाढतील, जसे शरीराने वाढतील परमेश्वर बाबा, तसे तुझ्या वाचनात देखील बाबा अद्भुत रीते बाबा तू त्यांची वाढ कर. आम्ही तुला मागत आहोत, आम्ही तुला प्रार्थना करतो परमेश्वर बाबा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो माझे देवा आमच्या मंडळीच्या तरुणांसाठी परमेश्वर बाबा, या तरुणांची देखील भेट घे परमेश्वर बाबा. या लॉकडाऊनच्या काळामध्ये परमेश्वर बाबा तू त्यांच्या देखील
देखील मनाचा विचाराचा अंतःकरणाचा ताबा घे परमेश्वर अप्पा. प्रभू त्यांना देखील परमेश्वर अप्पा तो सांभाळ माझ्या देवा. कारण तुझं वचन सांगते की तरुण आपलं वर्तन करून कशाने शुद्ध राहील तर तो देवाच्या वचनाच्या द्वारे. मी प्रार्थना करतो माझ्या देवा की आमच्या मंडळीतल्या प्रत्येक तरुण भावासाठी बहिणीसाठी परमेश्वर अप्पा की तुझं वचन त्यांच्या पावलासाठी दिवा आणि मार्गावर प्रकाश असू दे माझ्या देवा. प्रभू दया कर, कृपा कर. आम्ही तुला मागत आहोत आमच्या मंडळीतल्या महिला ग्रुपसाठी. आम्ही तुला मागत आहोत मंडळीतल्या वयोवृद्ध लोकांसाठी परमेश्वर अप्पा. त्यांची देखील तू भेट घे परमेश्वर अप्पा. त्यांच्या देखील बरोबर तू राहा माझे देवा. त्यांच्या जे काही तुझ्याकडे प्रार्थना आहेत माझे देवा. आमचं प्रत्येकाचं त्यांचं जे काय बाबा रोजचं प्रार्थना, रोजचं शास्त्रपाठ वाचन आणि रोजचं त्यांचा अभ्यास माझे देवा. प्रभू दया कर, कृपा कर. तुझ्या आत्म्याला त्यांच्यावर मोकळी दे. ते प्रार्थना करत असताना तुझं वचन वाचत असताना माझे देवा तुझ्या आत्म्याने त्यांना तू भर माझ्या देवा. परमेश्वर बाबा त्यासाठी लागणार ज्ञान, बुद्धी, शहाणपण बाबा तू त्यांना दे माझ्या देवा. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो माझ्या देवा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो या मंडळीच्या द्वारे जे वेगवेगळे ग्रुप्स तयार आहेत परमेश्वर अप्पा. आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा तळवडे ग्रुपसाठी. आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा चौकुला ग्रुपसाठी. आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा रावेत ग्रुपसाठी. परमेश्वर अप्पा या ठिकाणी बाबा जे लोक बाबा आम्ही या मंडळीच्या द्वारे आम्ही ग्रुप तयार केले परमेश्वर अप्पा त्याला वंची देखील भेट घे. त्यांचे देखील बरोबर तू राहा परमेश्वर अप्पा. त्यांना देखील तुझ्या सामर्थ्याने तू भर माझ्या देवा. परमेश्वर अप्पा त्यांचे देखील दुःखामध्ये त्यांचं सांत्वन कर. कोणी आजारी असेल त्यांची तू भेट घे, त्यांना तू स्पर्श करून आरोग्य दे. कोणाला परमेश्वर आर्थिक अडचणीत असेल बाबा त्यांचे तू गरजा भागव परमेश्वर बाबा. कोणाच्या घरामध्ये राशन पाणी नाही परमेश्वर बाबा त्यांच्या घरामध्ये बाबा घरातील तेल पिठाला कमीला आनंदाला स्पर्श कर. बरकत, भरभराट, शांती, प्रीती, आनंद, शांती, आरोग्य सर्व प्रकारे बाबा तू त्या प्रत्येक व्यक्तीला बाबा तू आशीर्वादित कर माझ्या देवा. तुझ्या दयेला, तुझ्या कृपेला मोकळीक दे परमेश्वर बाबा. तुझ्या सामर्थ्याला मोकळीक दे प्रभू. तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो परमेश्वर बाबा. आम्ही प्रार्थना करतो आमच्या सांगली शहरासाठी. आम्ही प्रार्थना करतो आमच्या पुणे जिल्ह्यासाठी, पिंपरी चिंचवडसाठी. आम्ही प्रार्थना करतो आमच्या महाराष्ट्रासाठी. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी परमेश्वर बाबा. प्रभू या देशामध्ये परमेश्वर बाबा अजूनही परमेश्वर बाबा इतर देशाच्या तुलनेमध्ये या देशाची परिस्थिती नियंत्रणात आहे माझ्या देवा. प्रभू त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो की या देशामधून या राज्यामधून जे काही प्रार्थना परमेश्वर बाबा तुझ्याकडे जात आहेत त्या प्रार्थना तू ऐकत आहे परमेश्वर बाबा. आणि या प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला देत आहे प्रभू. आम्ही तुला मागत आहोत, आम्ही तुला प्रार्थना करतो की या परमेश्वर बाबा कोरोनाच्या साथीमध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुझ्या आत्म्याला तू मोकळीक दे. आणि परमेश्वर बाबा या महाराष्ट्र राज्यावर तुझ्या आत्म्याचा अग्नी उतरू दे. आणि परमेश्वर बाबा हे महाराष्ट्र राज्य परमेश्वर बाबा तुझ्या गौरवासाठी उभं कर परमेश्वर बाबा. या राज्याचे आणि या देशाचे जे मंत्री, जे नेते पुढारी आहेत परमेश्वर बाबा त्यांच्यासाठी आम्ही तुला मागत आहोत माझे देवा. जे लोकांचं परमेश्वर बाबा हाल चालू परमेश्वर बाबा वेगवेगळ्या समस्याला तोंड देत आहेत, संकटाला तोंड देत आहेत, त्यांचं तू सांत्वन कर. त्यांना तू धीर दे, त्यांना तू आधार दे. आणि परमेश्वर बाबा हा देश चालवणारे हे राज्य चालवणारे सर्व नेते मंडळी मंत्री बाबा त्यांना तू तुझ्या हातामध्ये घे. त्यांचा तू मार्गदर्शक हो. लागणार ज्ञान, बुद्धी, शहाणपण बाबा तू त्यांना दे परमेश्वर बाबा. तुझ्या दयेला, तुझ्या कृपेला तू मोकळीक दे परमेश्वर बाबा. प्रभू नॅझरेन मंडळाच्या संस्था आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रांताचे डीएस आणि आम्ही प्रार्थना करतो त्यांची जी काय कमिटी आहे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रांताचे जे काय मंडळ आहेत परमेश्वर बाबा ते सर्व पाळगल आणि तुझे सेवक लोक त्यांच्या मंडळ त्यांचे लेकर सर्वांना तू आशीर्वादित कर माझे देवा. सर्वांची भक्ती तू आशीर्वादित कर माझे देवा. सर्व भक्तीवर बाबा तुझा आत्मा उतरू दे माझे देवा. प्रत्येकाची काळजी घे परमेश्वर बाबा. आणि या दिवसामध्ये माझे देवा प्रभू या सर्व मंडळा लोकांना आम्ही चालवतो, पाळत लोक चालवत असताना परमेश्वर बाबा वचनाचं ज्ञान शिक्षण देत असताना, मंडळीला धीर देत असताना, मंडळीचं सांत्वन करत असताना परमेश्वर बाबा सर्व तुझ्या सेवक गणावर, सर्व तुझ्या लोकांवर बाबा तुझा वर्धस्व असू दे परमेश्वर बाबा. आम्ही तुला मागतो, आम्ही तुला प्रार्थना करतो परमेश्वर बाबा. या मंडळीला बाबा तुझ्या हातामध्ये घे. मंडळीतलं एक एक कुटुंब तू आशीर्वादित कर माझ्या देवा. एक एक कुटुंबाची तू वैयक्तिकरित्या भेट घे परमेश्वर बाबा. आणि हो दे राजा तुझं गौरव, तुझी महिमा, तुझंच नाव या सर्व कार्यात उंचावू दे प्रभू. तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती गौरव करतो माझे देवा. की आजची भक्ती तू आशीर्वादाची केली परमेश्वर बाबा. प्रभू
आजचं शास्त्रपाठ वाचन आणि आजचा संदेश, आजची प्रार्थना तू ऐकलीस, तू मान्य केलीस आणि एक प्रार्थनेचं तू आम्हाला उत्तर दिलंस. धन्यवाद, स्तुती, मान, महिमा, गौरव सर्व काही तुझ्या नावाला देतो. आणि प्रार्थना आमचा तारणारा, उद्धार करणारा, जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त गोड, पवित्र आणि सामर्थ्यशाली नावात प्रार्थना करतो. तूच ऐक द्या. आमेन. पण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसंच तू आमची ऋणे आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद या मंडळीवर आणि या मंडळीच्या द्वारे या संपूर्ण परिसरावर, आमच्या मंडळीतल्या प्रत्येक लहान थोरावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती गौरव करूया आजच्या भक्तीबद्दल. देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्यांनी चालवलं. आणि एवढंच काही सूचना आहेत की आपल्याला पुन्हा मी सांगत आहेत की आपल्या मंडळीचा आता भक्ती जरी बंद असेल तरी आपल्याला आपलं दान दशांश बंद करायचं नाही. प्रियानो, कारण हीच वेळ आहे की आपल्याला आपला विश्वास प्रकट करण्याची, आणि म्हणून तुम्ही तुमचं दान दशांश ऑनलाईन द्वारे, आता पाळक साहेबांनी आपल्याला दरवेळेस त्या बँकेचं सर्व दिलेलं अकाउंट नंबर, IFSC नंबर दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आपला दान दशांश जमा करायचं आहे. नाही तर मग चर्चमध्ये येऊन देखील तुम्ही पाळक साहेबाकडे आपला दान दशांश, तुमचं उपकार स्तुतीचं दान तुम्ही देऊ शकता. आणि दुसरी सूचना अशी आहे की आपल्याला एकमेकांसाठी प्रार्थना करायची, एकमेकांना प्रार्थनेत उचलून धरायची गरज आहे, ती वेळ आहे. आणि तिसरी सूचना अशी आहे की आपल्याला अनेक पालकांना मदत करायची. कितीतरी पालक लोक असे आहेत की ते अडचणीत आहेत, त्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे. फक्त देवावरच्या विश्वासाच्या द्वारे ते सेवा करत आहेत. आणि आज बाबा लॉकडाऊनमुळे त्यांच्या जीवनात काही अडचणी आहेत, तर आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य की आपल्याला त्यांची काळजी घ्यायची. आणि म्हणून पालक लोकांसाठी जर कोणाला काही मदत करायची असेल तर कृपया ती मदत करा. आणि पालक साहेबांना त्याच्याद्वारे तुम्ही संपर्क साधून त्याच्याविषयी आपण तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. धन्यवाद.